नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी राजेश दुबे. ज्ञानराधा हा विषय कितीही केला तर माणसाला अस्वस्थ करतो आणि तुमच्यापर्यंत रोज काही ना काहीतरी ताज्या घडामोडी आणाव्या या हिशोबाने नेहमी प्रयत्नशील असतो. परंतु काय आहे की ज्या पद्धतीच्या आता तपास आणि ज्या पद्धतीच्या ज्या भूमिका आता ज्या समोर येत आहेत ना, तर तिथं कुठेतरी एक आशेचा किरण दिसतो. आणि काल ईडीनं या संदर्भातला एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आणि या प्रेस नोटच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा आता समोर येतोय. मित्रांनो, की आजही हा ज्ञानराधा विषय हा 168 कोटीच्या घोटाळ्यापुरताच मर्यादित या कागदपत्रीवर रेखाटला गेलेला आहे. 168 कोटीचाच घोटाळा म्हणून आजही याची चर्चा प्रत्येक म्हणजे जे कोणी तपास एजन्सीज आहेत किंवा जे तपास यंत्रणा याचा तपास करतायत याच्या समोर हा 168 कोटीचाच घोटाळा म्हणून समावेश समोर येतोय. खऱ्या अर्थानं हा 2300 नाही 5000 कोटीच्या पुढचा घोटाळा आहे. परंतु हे सगळ्या गोष्टी कशामुळं की ज्या पद्धतीनं आपण या गोष्टीमध्ये समोर यायला निरस्ता दाखवली. फक्त आम्ही ओरडतोय. कुठं ओरडतोय? आमच्याकडे ओरडतायत, 4 लोकांमध्ये गेल्यानंतर ओरडतायत, चर्चा करतायत. परंतु ही चर्चा विनिमय हा विषय तुमच्यासाठी अतिबाधक आहे. आणि खऱ्या अर्थानं आता ज्या मागच्या 2 महिन्यामध्ये जे काही आर्थिक गुन्हे शाखेकडे ज्या काही याद्या पोहोचल्यात त्याचं कॅल्क्युलेशन करून यांनी या संदर्भातला जो खऱ्या अर्थाने जे काही विषय आहे तो चार्जशीट मध्ये दाखल करावा. कारण की याच्यात गुन्ह्यांचं प्रमाण कमी आहे, पण गुन्ह्यांचं प्रमाण कमी असताना सुद्धा याच्यात फसवलेले हजारो आहेत, लाखो आहेत. तरीही आम्ही गप्प कशामुळं? तर आमचं ह्या गोष्टी मांडायला सुद्धा आम्हाला लाज वाटायला लागली. हेच याच्यातलं मोठं दुर्दैव आहे. पण खऱ्या अर्थानं सांगू का मित्रांनो, जोपर्यंत हा खरा आकडा या पटलावर येणार नाही ना, तर ह्याच्यातल्या ज्या सूत्र आहेत त्याच्यातली जी धमक आहे ती बाहेर पडणार नाही. निखारा जोपर्यंत धुळीवर, निखारा हा नेहमी राखेत जोपर्यंत आवरलेला असतो ना, त्यापर्यंत निखाऱ्याची ऊब कळत नसते. पण जेव्हा त्या निखाऱ्याला जेव्हा हवा लागते ना आणि त्याच्यातला लाल जर्दपणा दिसायला लागतो ना, तेव्हाच त्या गोष्टीचा खरा अर्थ माणूस समजून घेतो. त्या पद्धतीनं हाही जो अशा पद्धतीनं केलेला घोटाळा आज फक्त 168 कोटीपर्यंतच पटलावर आलेला आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त ठेवीदारांनी ज्यांच्या सोबत झाले त्यांनी आपल्या कागदपत्र नेऊन त्या आर्थिक गुन्हे शाखेच्या त्या ठिकाणी आपले रजिस्ट्रेशन करा. भलेही तुम्हाला या पुरवणीमध्ये किंवा तुम्हाला यादीमध्ये समाविष्ट केलं तरी चालेल, पण तुमचं नाव याच्यात येऊ द्या. तुम्हाला किती रकमेला तुम्ही यांनी फसवलंय ही रक्कम तुमची त्या ठिकाणी दाखल झाली पाहिजे. आणि राहिला प्रश्न आता तो दिव्यांदास शर्मा नावाने जो सगळा उहापोह केला होता, आता ईडीनं त्याचा फरशा पाडलाय. ज्या गोष्टी आपल्याला फक्त भाकितासारख्या दाखवल्या गेल्या आणि आपल्या कोपऱ्याला गोळ, मी नेहमी कोपऱ्याच्या गोळाचा संदर्भ वापरत होतो आणि हे खरंच कोपऱ्याचा गोळ निघाला. हा डी शर्मा, देवेंदास शर्मा हा इसम ही सगळी कागदपत्र बनावटी निर्माण केली होती कुठेंच्या प्लॅनरनं. याचा अर्थार्थी काही संबंध नाही. आणि ज्या पद्धतीने 7.5 कोटी रुपये ईडीनं जप्त केलेत आणि काही महत्वाचे म्हणजे कागदपत्र आणि काही डिजिटल उपकरणं यांच्या हाती लागलेत, त्यांनीही ते फीज केलंय, म्हणजे त्यालाही त्यांनी जप्त केलाय. अशा पद्धतीचा जो या ज्ञानराधाचा जो प्रवास चालू आहे ना, तर म्हणजे कसं असतं की बनावटी लोकांना बनावटी गोष्टी करण्यासाठी आनंद आणि मजा येते. त्याच पद्धतीने कुठे अँड कंपनीनं, म्हणजे कुठे एकटे जबाबदार नाहीत, त्यांच्यासोबत जे काही संचालक आहेत ते तितके जबाबदार आहेत. आणि ह्यांना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे काही कोणी डोकं देत होतं, मास्टर माइंड, या सगळ्या गोष्टीचा करता करविता, या सगळ्यांनी मिळून सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने फसवलंय ना, खरंच या फसवण्याची एक खूप मोठी शिक्षा
या मूळ कर्त्या पुरुषाला मिळायला पाहिजे, एवढं मात्र निश्चित. कसं असतं, करणाऱ्यापेक्षा करविता हा सगळ्यात महत्वाचा असतो. आणि या करवितेच्याच बोलण्यावर आणि चालण्यावर, कारण की कोणाच्याही खांद्यावर बंदुका ठेवायच्या आणि धाड धाड मारायच्या, हे आपल्याकडं नेहमीच चालत आलेलं आहे. नाव कोणाचं तर त्याच्या खांद्यावर बंदूक. परंतु ह्याच्यातला जो खरा मास्टर माइंड आहे, जो कोणी खरा जो सूत्रधार आहे, त्यांनी आता कुठंतरी या गोष्टीचा याचा तपास झाला पाहिजे. ईडीला हात जोडून विनंती आहे. ठीक आहे, महाराष्ट्र पोलिसाला जमत नसेल, महाराष्ट्र पोलीस हे जरी स्कॉटलँड पोलिसाच्या नंतरची मानली जाते तरीही त्यांना जमत नसेल, तरी ईडीच्या सर्व अधिकाऱ्यांनी आता या गोष्टीचा सुगावा घ्यावा की 100% ही जे प्लॅनिंग आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोण आहे याचा करता करविता. कारण की सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने भरडले गेले ना, आणि याच्यात एक नाही, याचे अनुकरण करून 4 प्रोजेक्ट तयार झाले होते. त्या 4 प्रोजेक्टनीही तेच तयार केलंय. त्यामुळं अशा फसव्या कंपन्यांना ज्या पद्धतीनं आळा घातला पाहिजे होता. आणि खरं सांगू का, ती उक्ती तंतोतंत योग्य बसते की आंधळा पीठ दळतोय आणि कुत्र पीठ खातंय. कारण की हा विषय जेव्हा मला सहारा समयच्या माध्यमातूनही लक्षात आला की सहारा समयने सुद्धा अशाच, म्हणजे भाईश्री म्हणणारे, म्हणजे साराश्री, सॉरी भाईश्री नाही, साराश्री यांनी सुद्धा अशाच छोट्या कंपन्या आणि छोट्या उद्योग स्थापन करून या महाराष्ट्रात त्यांनी नेटवर्क उभं केलेलं होतं. त्यांच्या फायनान्सिंग, त्यांच्या लँड ॲक्विजिशन, त्यांच्या लँड डेव्हलपिंग, अशा अनेक कंपन्या, फेक कंपन्या तयार केल्या आणि सर्वसामान्य माणसाला असाच गंडा लावलाय. त्याच्यानंतर श्री मोतेवार, महेश मोतेवार यांनी हीच कॉपी केली. त्याचीच कॉपी ही कुठेंची असावी. आणि त्यांना जे मास्टर माइंड देणारं, जे काही ज्ञान देणारे, हे यांनाच या पद्धतीने आलेल्या ज्या काही त्यांच्या प्लॅनिंग आहेत, ज्या काही त्यांनी रचना केलेल्या आहेत, ते कुठेंना देत गेले आणि कुठेंनी अशा पद्धतीने लोकांना आपल्या मोठमोठे डॉलरे दाखवून लोकांच्या खिशातला पैसा 5,000 कोटीपेक्षा जास्त, आणि आजही कागदावर तो 168 कोटी आहे. परत सांगतोय, 168च कोटी आहे. त्याला वाढवा. कारण की जोपर्यंत तुमच्या गुन्ह्याची दखल सरकार दरबारी होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय मिळणार नाही. पुढं बघूया की आता ईडी कोणत्या दिशेने आणि कशा पद्धतीने या कुठे अँड कंपनीचा फरशा पाडतोय आणि ज्ञानराजाला अजून काय दिवस पाहायला मिळतील, याच्याच प्रतीक्षेत आहोत. नमस्कार.